नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवला आहे बरं का. कारण मंडळी मालिकेमध्ये आता खूप मोठा असा ट्विस्ट येणार आहे. इतके दिवस आपण ज्या महिपतला सगमी बाबांचा जो काही भक्त समजत होतो, महिपत सुधारला आहे, तो चेंज झाला आहे, पण ते सगळं महिपतचं एक खोटं नाटक होतं. आणि आता ते महिपतने स्वतःचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आणलं आहे. म्हणजे महिपतने स्वतःचा विश्वास संपादन करण्यासाठी आपण सुधारलो आहे आणि लोकांचा आपल्यावर विश्वास बसावा म्हणून महिपतने सगळं काही नाटक केलं आहे. आणि मंडळी हा महिपत आता याच बहुगुणी बाबांचा नावाचा वापर करून, त्या कपड्यांचा वापर करून आता अर्जुन आणि सायलीचा बदला घेणार आहे. महिपतने आता म्हणत असतो की हा जो काही ड्रग्स आहे याचा वापर आपल्याला बराच काही होणार आहे. म्हणजे भक्तांचा गैरवापर करून त्यांच्याकडून पैसा उकळण्यासाठी फायदा तर होणार आहेच, पण ज्या लोकांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्या लोकांना हा महिपत शिकरे काही सहजासहजी सोडणार नाही आहे. त्याच्यामुळे महिपत, प्रिया, नागराज आणि सचिन आता चौघजण मिळून आता अर्जुन सायलीला उद्ध्वस्त करण्याचा त्यांनी खूप मोठा प्लॅन केला आहे. तर मंडळी इकडे असं दाखवलं की सायली डे सेलिब्रेट होतोय. सायलीला तिच्या नावाची खरी ओळख मिळाली, त्याच्यामुळे आता खूप मोठं सेलिब्रेशन, ग्रँड सेलिब्रेशन ठेवलं आहे ह्या लोकांनी. आणि आता सायलीच्या जेवढ्या मैत्रिणी आहेत, म्हणजे स्टार प्रवाहावरील जेवढ्या मालिका आहेत आणि त्या मालिकेमधल्या सगळ्या जे मैत्रिणी आहेत सायलीच्या, त्या सगळ्याजणी आता इकडे सायलीची ग्रँड एंट्री म्हणजे तन्वीचं स्वागत करण्यासाठी आल्यात. तर मंडळी आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मंडळी मालिकांचे रोजचे असे येणारे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. तर मंडळी इकडे अर्जुन हा सकाळ सकाळ आता सायलीला मंदिरात घेऊन गेलेला असतो, कारण सायलीसाठी आता सरप्राईज प्लॅन करायचं असतं. आणि सायली घरात असेल तर मग घरात तयारी करता येणार नाही आहे, म्हणून हा सकाळ सकाळ सायलीला मंदिरात घेऊन गेला आहे. आणि अर्जुन म्हणतो की बायको, तुझा माझ्यावरचा राग गेला ना, म्हणजे काल तू माझ्यावरती रागवली होतीस. सायली म्हणते की मी रागवले असले तरी माझा राग अजून गेला नाही आहे, पण हो, आज तुम्ही मला सकाळ सकाळ मंदिरात घेऊन गेलात, त्यामुळे थोडंसं छान वाटतंय, मला प्रसन्न वाटलं, म्हणून थोडंसं गेलं आहे राग माझा. त्यावर अर्जुन म्हणतो की अरे वा. तर सायली म्हणते की नाही या. अर्जुन म्हणतो अगं सायली, पण आम्ही ना तुझ्यापासून, मला माहिती आहे एक गोष्ट लपून ठेवली आहे. तर सायली म्हणते की म्हणजे बघा, तुम्ही खरंच माझ्यापासून काहीतरी लपून ठेवलं ना, आणि मग काल का माझ्याशी खोटं बोलला होतात. त्यावर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आम्ही आता काल काय खोटं बोललो ना ते सगळं काही सांगणार आहे, पण तू डोळे बंद कर. आता सायली म्हणते की हो पण काय आहे. अर्जुन म्हणतो डोळे बंद तरी कर. आणि अर्जुन आता सायलीचे डोळे बंद करत तिला घरी घेऊन असतो, घरी आणत असतो. आणि बाकी सगळेजण आता इथे सायलीची फुल वाट बघत असतात. खूप छान तयारी केलेली असते, अगदी ग्रँड सेलिब्रेशन केलं बरं का तन्वीच्या एंट्रीचं, तिच्या स्वागताचं. आणि सायली आता दरवाजात येते आणि अर्जुन हळूच तिच्या डोळ्यावरून आता हात काढतो आणि म्हणतो की बायको सरप्राईज. आणि आता सायली हे सगळं बघून खूप आनंदी झालेली असते, खूप हॅपी झालेली असते आणि म्हणते की काय आहे सगळं हे. आणि सगळेजण आता सायलीवरती फुलांचा वर्षाव करत असतात. आणि मंडळी येताना ह्याच वेळेला एक खूप सुंदर असं गाणं बनवलं आहे. म्हणजे ते गाणं खरं तर खास सायलीसाठीच बनवलं आहे. म्हणजे ही सायली तन्वी यायच्या आधीच सायलीच्या रूपात त्यांच्या घरामध्ये आलेली असते आणि मग ती तन्वी म्हणून त्यांच्या समोर येते. आणि हे सगळं सगळं काही आता त्यांनी त्या गाण्यामध्ये दाखवलं आहे. म्हणजे सायलीचं सगळ्यांसमोर, सगळ्यांसोबत असलेलं बॉन्डिंग, नातं, ह्या सगळ्याचा उल्लेख त्यांनी त्या गाण्यात केला आहे. आणि त्यानंतर तन्वी म्हणून ती त्यांच्या आयुष्यात कशी आली आहे, त्यांचं नातं काय आहे, आणि प्रत्येक नात्याचं त्यांनी त्यामध्ये दाखवलं एक एक भाग. म्हणजे सायलीचं आता सासूबरोबर असलेलं नातं आणि सोबतच आता मामीसोबत असलेलं नातं, तसंच सगळ्यांचे स्टेप बाय स्टेप सगळ्यांना असं दाखवलं आहे. आणि गाणं मंडळी खूप मोठं आणि खूप सुंदर दाखवलं आहे बरं का. आणि त्याच्यानंतर ही कल्पना आणि प्रतिमा दोघीसुद्धा सायलीकडून तुळशीची पूजा वगैरे करून घेतात. हे सगळं सगळं खूप भारी दाखवलं आहे. आणि सगळ्यात मंडळी भारी म्हणजे जे गाणं आहे ना, ते इतकं सुंदर दाखवलं आहे, म्हणजे तुम्हाला आता मी जे सांगते त्याच्यापेक्षा तुम्ही जेव्हा हा प्रत्यक्षात टी व्हीवरती हा एपिसोड बघाल ना, खूप भारी आणि खूप कमालीचा दाखवला आहे. त्यामुळे तुम्ही हा एपिसोड सगळ्यांनी टी व्हीवर नक्की बघा, अजिबात मिस करू नका. खूप भारी एपिसोड दाखवला आहे. तिकडे सायलीचे सगळेजण कौतुक करत असतात. त्यानंतर अर्जुन, अश्विन आणि चैतन्य तिघांनी पण सायलीला खुर्चीमध्ये घेऊन असं झोपाळा वगैरे केला आहे. खूप खूप भारी दाखवलं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये ना बॅकग्राऊंडला खूप सुंदर गाणंसुद्धा आहे. त्यानंतर पूर्णाजी सायलीला देवीआईसमोर घेऊन येतात आणि देवीचे आभार मानतात. म्हणजे तिच्यामुळेच आपली तन्वी आपल्याकडे परत आली आहे. आणि ह्या सगळ्या भावना आहेत ना गाण्यातूनच व्यक्त केलेल्या आहेत. तर मंडळी इकडे आता मालिकेमध्ये एक खूप मोठा असा ट्विस्ट येणार आहे. इकडे महिपत म्हणजे बहुगुणी बाबाचे जे काही भक्त आहेत त्यांनी इकडे बरेच सारं सोनं, चांदी, पैसे वगैरे दिलेले असतात. आणि आता तो महिपतचा आणखीन एक माणूस आहे जो बहुगुणी बाबांच्या प्रसादाचं आणि बाकीची सगळी कामं करतो. तो म्हणतो की सचिन भाऊ, आपली आता एकदम चांदी चांदी होणार आहे. किती सारं सोनं, किती सारं पैसा, आता फक्त चांदी आणि पैशामध्येच लोळायचं आहे. आणि त्यावर सचिन म्हणतो हो की हा आपला खूपच चांगला धंदा सुरू होणार आहे.
बहुगुणी बाबाच्या नावाने बराच सारा पैसा काढता येईल. आता ह्या दोघांचं बोलणं चालू असतं तेव्हा तो माणूस म्हणतो की प्रसादाचं काम माझ्याकडे आहे. आपण मगाशी प्रसादाबद्दलच बोलत होतो आणि प्रसादामध्ये पण आपण एक चांगला इन्कम सोर्स सुरू करू शकतो. आणि त्याने त्याच्या पॅकेटमध्ये म्हणजे त्याने लपून ठेवलेलं एक ड्रग्सचं पॅकेट असतं ते आता इथे सचिनला दाखवतो आणि म्हणतो की याचा वापर करून आपण खूप चांगलं म्हणजे चांगल्या पद्धतीने आपला इन्कम काढू शकतो, असं त्यांचं आता प्लॅनिंग सुरू झालं आहे. सचिन तो ड्रग्सचं पॅकेट घेतो आणि वास घेतो आणि म्हणतो की हे तर ओरिजिनल आहे. आणि हे सगळं आता महिपतनी पाहिलं आहे. इकडून महिपत पाहतो आणि इकडे मोठ्याने ओरडतो, दीक्षित. आता मात्र सचिन घाबरलाय आणि त्याला काय बोलावं काहीच कळत नाही आहे. महिपत आता इकडे सचिनच्या समोर येतो आणि तो म्हणतो की दीक्षित, सचिन दीक्षित, मी तुला आधीच सांगितलं होतं की मला माझ्या आश्रमामध्ये ह्या अशा गोष्टी चालणार नाही आहेत. जर याच्यामध्ये काही गडबड केलीस तर मी तुला सोडणार नाही आहे. आणि तो हे काय करतोय? सचिन घाबरतो आणि म्हणतो की नाही अण्णा. आणि आता त्याचं ततपप सुरू झालेलं असतं. तर मंडळीकडे आता पुन्हा एकदा दाखवलं आहे की सायली आणि त्यांच्या घरात त्यांचं म्हणजे सगळ्यांचं खूप छान सेलिब्रेशन चाललं आहे. सगळेजणं सायलीचे खूप छान लाड करत असतात. म्हणजे आता घरातली सायलीची जेवढी नाती आहेत म्हणजे तन्वीची नव्याने तिला मिळालेत त्या सगळ्या नात्यांबद्दल त्यांनी गाण्यामधून बऱ्याच भावना व्यक्त केल्यात. आणि सायलीच्या समोर आता एक एक जणं तिच्यासोबत छान टाईम स्पेंड करतात, तिचं कौतुक लाड करतात, असं हे सगळं दाखवलं त्या गाण्यामध्ये. तर मंडळी इकडे आता महिपत हा सचिनवर चिडलेला असतो आणि म्हणतो की दीक्षित, मी तुला सोडणार नाही आहे. मी तुला आधीच बजावलं होतं की ह्या असा धंदा माझ्या मठामध्ये चालणार नाही आहे आणि तरीसुद्धा तू केलंस. माझा शब्द ऐकला नाही आहेस. आता मी तुला सोडत नाही आहे. आत्ताच्या आत्ता मी तुला पोलिसांच्या हवालीच करतो. थांब, मी पोलिसांना फोन करतो. असं म्हणत महिपत आता हातामध्ये मोबाईल घेतो आणि पोलिसांना फोन करत असतो. आणि हे दोघं जण आता इतके घाबरलेत म्हणजे आता महिपत आपल्याला पोलिसांकडे देणार की काय, म्हणून लगेच जाऊन महिपतचे पाय धरतात आणि म्हणतात की अण्णा सॉरी, माफ करा, ही आमची शेवटची चूक झाली. अण्णा परत असं होणार नाहीये. तुम्ही जे म्हणाल ना ते मी करायला तयार आहे. पण अण्णा मी तुमच्या पाया पडतो, प्लीज मला पोलिसांकडे देऊ नका. दोघं सुद्धा रडवळीला झालेले असतात. आणि हा महिपत चिडल्याने म्हणतो की नाही, ह्या गुन्ह्याला तुमच्या माफी नाहीये, मी तुम्हाला सोडणार नाहीये, थांबा. आणि इकडे फोनवर पोलिसांशी बोलण्याचं तो नाटक करतो आणि म्हणतो की इकडे 2 माणसं आहेत, त्यांना आताच्या आता घेऊन जा असं. आणि सचिन घाबरलाय, त्याला असं वाटतं की खरंच महिपतनी पोलिसांना फोन केला की काय. बिचारे दोघं जण महिपतच्या हातापाया पडत असतात, विनवण्या करत असतात. आणि फोनवर बोलता बोलता महिपत म्हणतो की महिपत बाबा की जय, महिपत बाबा की जय. आणि आता हे सचिनला पण घाबरलेत आणि ते सुद्धा तसंच करतात. म्हणजे महिपत म्हणतो की महिपत बाबा की, तेव्हा हे दोघं जण म्हणतात की जय, महिपत बाबा की जय. आता सचिनला कळत नाही की म्हणजे महिपतचं नक्की काय चाललंय अण्णांचं. इकडे तर तो असं कधी ओरडत नाही, सचिनला काहीच कळत नसतं. आणि तेवढ्यात हा महिपत आहे ना जोरजोरात हसायला लागतो. सचिन हा उठून उभा राहतो आणि म्हणतो की अण्णा नक्की काय होतंय, काय चाललंय हे सगळं. आता इथे महिपत म्हणतो की अरे, ही तर खरी सुरुवात आहे. नाही, घाबरू नकोस, मी काही पोलिसांना फोन वगैरे केला नाहीये. आणि महिपत जातो आणि तिथे सोफ्यावर बसतो आणि पाय वरती तो टेबलावर ठेवून बसलेला असतो. आणि आता तो जोरजोरात हसतो. सचिनला आता कळतं की म्हणजे आपला जो अंदाज होता तो खरा होता. म्हणजे इतके दिवस अण्णा जे काही करत होते ते सगळं नाटक होतं. त्यावर सचिन म्हणतो की अण्णा नक्की म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला. त्यावर आता महिपत म्हणतो की तू जे म्हणत होतास तेच बरोबर आहे. आणि तो आता सचिनला म्हणतो, दीक्षित, कशी काय वाटली माझी ॲक्टिंग, अगदी 113% खरी वाटली ना. आता सचिन हा महिपतकडे आश्चर्याने बघत बसतो आणि म्हणतो की महिपत बाबा की जय, महिपत बाबा की जय. सचिनला काही कळत नाही आहे आणि म्हणतो की काय रे दीक्षित, जेलातून बाहेर आलो आणि सगळ्यांचा विश्वास बसायला पाहिजे की नाही, आणि त्याच्यामुळे महिपत बाबा की जय, महिपत बाबा की जय हे करायलाच हवं होतं. आता सचिनला कळतं की म्हणजे अण्णा इतके दिवस सगळं नाटक करतात आणि तो एवढ्या जोरात हसायला लागलेला असतो. आणि म्हणतो की अण्णा खरंच खूप भारी ॲक्टिंग केलीत. म्हणजे पण तुम्ही एवढे दिवस जे काही करत होतात ती तुमची खरंच ॲक्टिंग होती. मला असं वाटलं की तुम्ही खरोखरच. त्यावर आता महिपत म्हणतो की अरे, जेलातून बाहेर आलो आणि त्यानंतर सगळे पोलीस माझ्या घरादारावर, माझ्या सगळ्या धंद्यावर बारीक लक्ष ठेवून होते. मग त्यांचा विश्वास बसायला नको का? म्हणूनच हे सगळं महिपत बाबा की जय. आता कसे सगळे मोठमोठे लोकंसुद्धा या महिपत बाबाच्या डोक्यावर नाक घासतायत, त्याच्या पायाजवळ आलेत. आणि मला हेच हवं होतं. काय ना, आता आपल्याला आपला धंदा चालू ठेवायचा असेल, कामं करायची असतील, तर ह्या पांढऱ्या कपड्याचा वापर करावाच लागेल. या पांढऱ्या कपड्याच्या आतून सगळी काही कामं आपल्याला सहज करता येतील आणि कोणाचा संशयही होणार नाही आहे. आणि आजकाल बरेच लोकं असे करतात. आता महिपतला ही गोष्ट आधीच माहीत झाली आहे आणि त्याच्यामुळे तो ते ड्रग्सचं पॅकेट जे साईडला ठेवलेलं असतं ते महिपत घेतो आणि तो त्याचा वास घेतो. आणि आता तो सचिनला म्हणतो की ह्या पाकिटाचा आपल्याला लय फायदा होणार आहे. त्या अर्जुन सुभेदारला आणि तन्वी सुभेदारला उद्ध्वस्त करायचं असेल ना, तर ह्याच पाकिटाचा उपयोग करायचा. ह्या पाकिटाचा उपयोग तर आपण करायचा, पण ह्या सगळ्याचा आळ त्या अर्जुन सुभेदारवर येणार. आता या महिपतच्या डोक्यात काहीतरी खूप मोठा आणि खतरनाक प्लॅन आहे बरं का.
तर मंडळी आता इकडे पुन्हा दाखवले की सायलीला भेटायला, म्हणजे सायलीची तन्वी म्हणून जेव्हा सगळ्यांसमोर ओळख आली आहे, तर तिच्या मैत्रिणी सगळ्या आता भेटायला आल्यात. जानकी, काव्या, नंदिनी, नुपूर, अगदी सगळ्या जणी आता इथे सायलीला इकडे भेटायला आल्यात आणि सगळ्यांचं सायलीचं कौतुक सोहळा सुरू आहे. आणि ते सायलीचं गाणं जे आहे ना ते अप्रतिम आहे बरं का. सगळ्यांच्या भावना त्या गाण्यामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. सुंदर गाणं गायलंय. आता हा सगळा कार्यक्रम ह्या साईडला सुरू आहे आणि मंडळी इकडे पुन्हा आता दाखवलंय की हा सचिन आणि महिपत दोघे जण आहेत ना, तिकडे आता साक्षीला फोन करतात. आणि साक्षी इतके दिवस नागराज आपला महिपतचा जो काही प्लॅन होता तो सगळा काही आता त्यांनी इकडे साक्षीला फोनवर सांगितलंय. आणि साक्षी म्हणत असते की अण्णा, म्हणजे इतके दिवस तुम्ही नाटक करत होतात का? म्हणजे मला असं वाटलं होतं जेलमधून बाहेर आल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने वागत होतात ना, मला असं वाटलं की तुमच्या डोक्यावर खरंच परिणाम झालाय. पण तसं नाही आहे. तुम्ही एवढे दिवस हे नाटक कसं काय सुरू ठेवलं? आता हा नागराज आपलं महिपत म्हणत असतो की काय ना की त्या अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार यांनी आपल्या आयुष्याचं जे काय वाटोळं करून ठेवलंय, त्यामुळे त्या दोघांना मला सोडायचं नाही आहे आणि त्यांना जर उद्ध्वस्त करायचं असेल तर मला कुठेतरी संयम ठेवायलाच हवा होता. आज मी काही जेलमधून बाहेर पडलोय ना, ते याच गोष्टीमुळे. आणि याच गोष्टीमुळे आता त्या दोघांना सुद्धा मी उद्ध्वस्त करणार आहे. मला जेलमध्ये टाकलं, माझ्या मुलीला तोंड लपून बसावं लागतंय, मी ते सोडणारच नाहीये. तिकडे सचिन सुद्धा म्हणत असतो की मला सुद्धा त्या सुभेदारांना पूर्णपणे उद्ध्वस्त होताना पाहायचंय आणि हीच ती वेळ आहे. आणि मंडळी आता हा महिपत म्हणत असतो, लेकी तू अजिबात काळजी करू नकोस, तुझ्या केसाला कोणीही धक्का लावणार नाहीये आणि लवकरात लवकर मी तुला न्यायसुद्धा मिळवून देणार आहे. आणि आता तर घाबरायची गरजच नाहीये. आता त्या सुभेदारांना उद्ध्वस्त करण्यासाठी आपण एकटेच नाही आहोत. आता आपल्याबरोबर आपली अख्खी टीम आहे. आपल्यासोबत सचिन आहे, राकेश, महिपत, प्रिया आणि नागराज, 5 जणांनी मिळून असं त्याला मुठीमध्ये चिरून टाकायचे ना. आता हा इथे महिपत सुद्धा अजून सुधारलेला नाही बरं का. त्याच्या मनात सायली अर्जुनबद्दल प्रचंड राग दाखवलाय आणि आता ह्या सगळ्या जणांनी म्हणजे 5 जणांनी एकत्र येऊन यांना उद्ध्वस्त करायचा आता विळाच उचललाय. तर मंडळी इकडे आता सगळ्यांचा कार्यक्रम आवरलेला असतो आणि सगळेजण एकत्र बसलेले असतात. सायलीचं कौतुक सुरू चाललेलं असतं आणि त्याच वेळेला आता कळतं की जो रविराज आहे ते तीर्थयात्रेला निघालेत. म्हणजे त्यांना त्यांची मुलगी मिळाली म्हणून त्यांनी तीर्थयात्रेचं देवासमोर नवस बोललेला असतो आणि त्यासाठीच ते आता तीर्थयात्रेला गेलेत. तर मंडळी आता इकडे हा राकेश जो आहे तो प्रियाला भेटायला जेलमध्ये आलेला असतो. आणि हे जेव्हा आता सुभेदारांचं सेलिब्रेशन चालू असतं त्यावेळेला त्याने सगळे फोटो काढून घेतलेले असतात आणि ते फोटो आता इकडे प्रियाला जेलमध्ये दाखवतो. प्रिया ते सगळे फोटो बघते आणि तिला प्रचंड राग येतो आणि ते म्हणत असते की सायलीने माझी जागा घेऊन, तन्वीची जागा घेऊन माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, मला जेलमध्ये टाकलं आणि तिकडे ही सेलिब्रेशन करते. आणि तो राकेशचा मोबाईल घेते ती हातातून आणि जमिनीवर जोरात आपटते. राकेश म्हणतो, हे काय केलंस तू? माझा मोबाईल का फेकून दिलास? माझ्या मोबाईलवर का राग काढतेस? तेव्हा प्रिया म्हणते की मग काय करू? त्या तन्वी सुभेदारला म्हणजेच त्या सायलीला तर मी अशा पद्धतीने राग काढू शकत नाही की तिची चिंधड्या मी करू शकत नाहीये आणि म्हणूनच तुझ्या मोबाईलच्या चिंधड्या केल्या. राकेश म्हणतो, अगं पण तो माझा मोबाईल आहे ना. राकेश जातो आणि तो मोबाईल उचलतो आणि म्हणतो की हे असे मोबाईल फेकून आणि असा राग काढून काही होणार नाहीये. त्यांना जर उद्ध्वस्त करायचं असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे, मोठा प्लॅन करावा लागणार आहे. मंडळी इथे एक आश्चर्याची गोष्ट वाटते की प्रियाने एवढे मोठे गुन्हे केलेत आणि तरीसुद्धा हा राकेश वारंवार तिला भेटायला येतो आणि तिला भेटायला परमिशनसुद्धा मिळत असते. आणि तिथे असलेली कॉन्स्टेबल हे सगळं काही फक्त शांतपणे बघतेय असं दाखवलंय. आता प्रिया म्हणत असते की सायली, तुला किती जगायचंय ना तन्वी म्हणून ते जगून घे, आता तुझी गाठ माझ्याशी आहे. तर मंडळी इकडे आता सायलीचं सगळेजण कौतुक करत असतात. सायलीने आणि कल्पनाने अस्मिता आणि कल्पनाने सायलीसाठी एक सरप्राईज म्हणजे तिची आवडती खीर बनवलेली असते आणि सगळेजण आता इकडे एकत्र बसून खीर खात असतात आणि सगळेजण सायलीला तिच्या नव्या नात्याची ओळख म्हणून एक एक घास भरवतात. आता सगळ्यात पहिली म्हणजे प्रतिमा आई म्हणून एक घास भरवते. त्याच्यानंतर अर्जुन हा मामी भाऊ म्हणून एक घास भरवतो. त्याच्यानंतर मामी एक घास भरवते, मामा भरवतो, असे सगळ्यांनी तिला एक एक घास भरवलाय असं दाखवलंय. तर मंडळीकडे आता नागराज, प्रिया, महिपत, सचिन, राकेश हे सगळेजण एकत्र येणार आहेत बरं का. म्हणजे हा सचिन आता सगळ्यात पहिला इकडे प्रियाला भेटायला आलेला असतो आणि त्याने आता जे सगळं काही झालं ते सांगितलं. पण महिपत बाबा जो काही आता महिपत बाबाचं ढोंग घेतलंय, तो महिपत बाबाचा ढोंग नाहीये, तर महिपत बाबाने हे सगळं काही नाटक केलं होतं सगळ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी. हे सगळं काही आता इकडे सांगितलंय बरं. आणि आपल्या टीममध्ये पुन्हा हा नागराज येणार, महिपत येणार आणि तो अर्जुन सायलीला उद्ध्वस्त करणार आहे. तर हे सगळं ऐकून आता प्रियाला खूपच आनंद झालाय. प्रिया म्हणते की काही झालं तरी ह्या सायलीला आम्ही सुखाने जगू देणारच नाहीये.
माझ्या आयुष्यातून तिने माझं तन्वीचं स्थान घेतलं आहे. आता तिचा फक्त एकच दिवस. बघ मी त्या सायलीची कशी वाट लावते असता तर तिथे सचिनला सांगत असते. तर मंडळी इकडे हा महिपत आहे तो जेलमध्ये आता नागराजला भेटायला आलेला आहे आणि तो नागराजला म्हणतो की आता जे झालं ते झालं, पण अर्जुन सायलीला उद्ध्वस्त करायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागणार आहे. जेव्हा आपण सगळेजण एकत्र येऊ तेव्हाच आपण त्यांचा नाश करू शकतो. आणि मंडळी इकडे आता ह्या तिघांनी विडा उचललाय, म्हणजे नागराज, राकेश आणि महिपत. आता हे तिघजण इकडे भेटलेत आणि तिकडे सचिन प्रियाला भेटायला गेलाय आणि ह्या 5 जणांनी एकत्र येऊन आता अर्जुन सायलीला कायमचा त्यांचा काटा काढायचा, त्यांना उद्ध्वस्त करायचं, एक क्षण पण त्यांना सुखाने जगू द्यायचा नाही असं आता त्यांनी ठरवलंय. आता हे सगळेजण मिळून अर्जुन सायलीला उद्ध्वस्त करण्यासाठी काय मोठा प्लॅन करतायत, काय करणार आहेत हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळेल. तर मंडळी तुम्हाला मालिकेचा हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मंडळी मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो,